करावंच लागतं। मग या ठिकाणी एखादी वस्तू तयार करावीच लागते बिकॉज कशासाठी तर या ठिकाणी यू हॅव टू सर्वाईव्ह, तुम्हाला जर जीवन जगायचं असेल तर काही ना काहीतरी उत्पादन करावंच लागेल। तर मग या ठिकाणी हा जो आहे हिस्टॉरिकल मटेरियल ऐतिहासिक भौतिकवाद म्हटला, त्यांनी या ठिकाणी समाजाचा विकास हा होत असतो आणि समाजाचा विकास होत असताना तर त्यांनी जो अँगल पकडलेला आहे तो या ठिकाणी समाजाचा विकास, आणि तो पण या ठिकाणी इतिहासाचा दाखला देऊन सांगतात की यामध्ये समाजाचा विकास हा कशावर होतो तर या ठिकाणी भौतिक घटकावर आधारित समाजाचा विकास होतो। म्हणजे भौतिक घटकामध्ये काय येणार आहे, अर्थव्यवस्था, त्याचबरोबर उत्पादन पद्धती, ओके, मोड ऑफ प्रोडक्शन कशा पद्धतीचं होतं, त्याचबरोबर मोड ऑफ रिलेशनशिप या ठिकाणी त्यांच्यामध्ये संबंध कसे होते, तर या सगळ्या बाबींचा इथं विचार केला होतो। त्याचबरोबर त्यांनी हे करत असताना किंवा समाजाचा विकास होत असताना समाजामध्ये संघर्ष पण निर्माण झाले। कारण संघर्ष का निर्माण झाले, कारण दोन गट निर्माण झाले। त्यांनी या ठिकाणी एक गट जो आहे शोषक वर्ग, ज्याला बुर्जुआस असं म्हटलेलं आहे, दुसरा आहे शोषित वर्ग जो प्रोलेटरेट आहे। तर अशा प्रकारचे दोन वर्ग निर्माण झाले।